तर दिल्लीमध्ये एनडीएची मंगलमिलन बैठक आहे। ही बैठक आता सुरू झालेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये सध्या ही बैठक होती आहे। अमित शहा, राजनाथ सिंग या बैठकीला उपस्थित आहेत। तर एनसीपीएमध्ये सहभागी तृणमूल काँग्रेसचे बंडखोर सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। एनडीएची ही बैठक आहे। या बैठकीला तृणमूलचे, काँग्रेसचे बंडखोर सुद्धा यामध्ये उपस्थित आहेत। मोदी आज काय नेमका कानमंत्र देतात, कारण आज लोकसभेचं कामकाज सुरू राहील असं एकंदरीत चित्र सध्या तरी दिसतंय। ओम बिर्लांनी काल विरोधकांची आणि सत्ताधाऱ्यांची बैठक घेतली आणि लोकसभेमध्ये कामकाज सुरू राहावं, एकंदरीत संसदेचं कामकाज पावसाळी अधिवेशनाचं सुरू राहावं यासाठी चर्चा केली। आता या बैठकीमध्ये काय नेमकी रणनीती ठरते हेही आपल्याला काही वेळानंतर कळेल। तर एक मोठी बातमी संसद परिसरातून येते। एनडीए खासदारांचं आंदोलन सुरू आहे। पंजाबमध्ये पेपरफुटीचा आरोप करत एनडीएचे खासदार आता आक्रमक झालेले आहेत। संसद परिसरामध्ये एनडीए खासदारांचं हे आंदोलन सुरू आहे। पंजाबमध्ये पेपरफुटी झाली असा आरोप होतो आहे आणि त्यावरून आक्रमक होत एनडीएच्या खासदारांनी हे आंदोलन केलेलं आहे। तर संसद परिसरातली दृश्य आपल्याला काही वेळामध्ये मिळतील। सध्या आंदोलनांचा काळ आहे। आपण पाहिलं विद्यार्थी आंदोलनानं संपूर्ण देशातलं वातावरण ढवळलं। संसदेचं कामकाज दुसरा आठवडा सुरू झाला तरी देखील होऊ शकलं नाही। या सगळ्या वातावरणामध्ये आता आणखी एक बातमी, ती म्हणजे पंजाबमध्ये सुद्धा पेपरफुटी झाली आहे असा आरोप होतो आहे आणि एनडीएच्या खासदारांनी हा मुद्दा हातात घेऊन संसद परिसरामध्ये आज आंदोलन केलं। तर एनडीए खासदारांनी हे आंदोलन केलं। यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी पंजाबमधल्या सरकार विरोधात अशा प्रकारे घोषणा देण्यात आल्या आणि पंजाबमधल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्याचप्रमाणे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा फोटो हातामध्ये धरलेला आहे आणि पंजाबमधल्या पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करण्यात येतोय। खरं तर देशामध्ये एवढं मोठं पेपरफुटीचं प्रकरण झालं, विरोधकांनी सातत्यानं आंदोलनाचा हत्यार उपसलेलं आपण पाहिलं। संसदेचं कामकाज 2 आठवडे जरी आता होत असले तरी सुद्धा अजून झालेलं नाही। दुसऱ्या आठवड्याचा आज दुसरा दिवस आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाची विधेयकं येणार होती, त्यावर चर्चा होणार होती। मात्र नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं त्याची धग अगदी संसदेतल्या कामकाजापर्यंत सुद्धा येऊन पोहोचलेली आपण पाहिलं। त्या संसद परिसरामध्ये आता सध्या हे एनडीएकडून आंदोलन होतंय।